Hello students, today we'll discuss the next part of haloalkanes and haloarenes. In last part we have discussed aryl halides, its preparation and nucleophilic substitution reactions. Today also we'll continue with the same point, that is nucleophilic substitution reaction. But next reaction घ्या आता. Okay, that is elimination addition through benzyne mechanism. ठीक आहे ना, न्यूक्लियोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशनच रिॲक्शन आहे ही सुद्धा. ओके, पण काय एलिमिनेशन ॲडिशन रिॲक्शन थ्रो बेन्झाईन मेकॅनिझम. करेक्ट. बेन्झाईन आपण पाहिलेलं आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. व्हॉट इज बेन्झाईन? बेन्झाईन इज द इंटरमिडिएट लाईक कार्बोकेटायन, कार्बन आयन, फ्री रॅडिकल असा एक बेन्झाईन असतो. ठीक आहे ना. ओके, तिथं काय आहे, ट्रिपल बॉन्ड दिसतो तुम्हाला असा, त्याला आपण बेन्झाईन म्हणतो. समजतंय ना. हा इंटरमिडिएट म्हणून ॲक्ट होतो आणि जनरली हा फॉर्म कुठं होतो, इन केस ऑफ अरायल हलाइड्स मोस्टली. ठीक आहे. ओके, अदर रिॲक्शनमध्ये सुद्धा आहे पण आपल्याला अरायल्समध्ये घ्यायचं आहे. मोस्टली अरायलमध्ये फॉर्म होतो तो. ठीक आहे. हाऊ? सियर फॉर एक्झाम्पल, ओके, वेन अरायल हलाइड इन दॅट क्लोरोबेन्झिन. ठीक आहे, इथं घेतो मी क्लोरोबेन्झिन. ठीक आहे. क्लोरोबेन्झिन वेन रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस, दॅट इज NaNH2. ठीक आहे. हा एक आहे स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेस ॲज वेल एज स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल म्हणून ॲक्ट होतो इन लिक्विड अमोनिया NH3. येथे लक्षात हे विच फॉर्म्स व्हॉट? हिअर इट इज NH2. जर आयसोटोपिक फॉर्ममध्ये जर घेतलं आपण, ओके, तर प्रोडक्टला आपल्याला डिवाइड पण करता येतं. सी हिअर हाऊ. सपोज दिस इज क्लोरोबेन्झिन अँड दिस इज आयसोटोपिक कार्बन. नाउ ॲडिशन टेक्स प्लेस. बघा, इथून पण अटॅक होऊ शकतो, इथून पण अटॅक होऊ शकतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे ना. ओके, दोन्ही काय आहेत, सेम कार्बन्स आहेत. ओके, मग जर तुम्ही NaNH2 ओके आणि काय NH3 ॲड केला, ओके, तर दोन प्रोडक्ट्स मिळतील तुम्हाला. एक तर हा प्रोडक्ट असेल NH2, डायरेक्ट सबस्टिट्यूशन म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा दुसरा प्रोडक्ट हा मिळेल, हा आयसोटोपिक कार्बन ॲज इट इज दिस वन. कारण दोन ठिकाणी रिॲक्शन होऊ शकते. कारण इथं बेन्झाईन कुठला फॉर्म होतो. ओके, दिस इज द बेन्झाईन. पुढे सांगणार आहे मी हाऊ द बेन्झाईन इज फॉर्म्ड. ठीक आहे. अँड दिस इज आयसोटोपिक कार्बन. इथं अटॅक पॉसिबल आहे बळानो आणि इथं सुद्धा अटॅक पॉसिबल आहे. बरोबर आहे ना. ओके, म्हणून काय असं मिक्सचर फॉर्म होतं प्रोडक्टचं जनरली. येतं लक्षात. जर आपण आयसोटोपिक कार्बन दाखवलेलं असेल तर, म्हणजेच काय, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 हे आयसोटोप्स आहेत. मग एक कार्बन 14 आयसोटोप आपण इथं यूज करू शकतो फॉर द डिफरन्सिएशन ऑफ दिस प्रोडक्ट. लक्षात येते. म्हणजे ओव्हरऑल ही सबस्टिट्यूशन रिॲक्शनच आहे. येस, Cl कशाने रिप्लेस झालेला, NH2 रिप्लेस झालेला. शेवटी बेन्झिनवरती कोण येणार आहे, NH2 येणार आहे. करेक्ट. ठीक आहे. तर मेकॅनिझम काय होते बघूया. मेकॅनिझम, ओके, सी हिअर. फॉर युअर अंडरस्टँडिंग, ओके, येस, इथं आपण काय करू शकतो, आयसोटोपिक कार्बन घेऊ शकतो. बरोबर आहे ना. मी आत्ता दाखवल्याप्रमाणे एक तर हा प्रोडक्ट असेल, अदरवाईज कुठला प्रोडक्ट असणार आहे या केसमध्ये, दिस वन इज द प्रोडक्ट. ठीक आहे. आता बघा, दाखवते वेळेस इथं मी डबल बॉन्ड जे आहेत तर डबल बॉन्ड्स केअरफुली रिप्रेझेंट करावं लागतील तुम्हाला. कारण डबल बॉन्ड जे आहेत, ओके, ते काय रिप्रेझेंट करतात, ट्रिपल बॉन्डची पोझिशन किंवा काय त्या बेन्झाईनची पोझिशन रिप्रेझेंट करतात. हे असं लिहूया. रॉंग नाही आहे ते, आपण जे काय लिहिलं होतं ते रॉंग नाही आहे. ओके, पण आपल्याला ट्रिपल बॉन्ड दाखवायचं आहे ना तिथं, त्याच्यामुळे लिहितोय मी असं. अंडरस्टूड. ठीक आहे. हा आयसोटोपिक कार्बन लिहिलं मी. ओके, NH2 म्हणजे दोन ठिकाणी NH2 येऊ शकतो, एक तर ह्या कार्बनवरती किंवा ह्या कार्बनवरती, असं मिक्सचर फॉर्म होतं त्या केसमध्ये. ठीक आहे. मेकॅनिझममध्ये बघा, फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, इन फर्स्ट स्टेप एलिमिनेशन टेक्स प्लेस. त्याला काय म्हणूया आपण, एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशन कोणाचं एलिमिनेशन होतं, ओके, तर क्लोरीन आणि हायड्रोजनचं एलिमिनेशन.
ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग बेस NH2 मायनस. ठीक आहे ना, NaNH2 मध्ये कोण आहे, NH2 मायनस आहे. दिस NH2 मायनस अब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन. दिस बॉन्ड ओपन्स इन बिटवीन. ओके, सॉरी, आपण डायरेक्ट काय करूया, हा बॉन्ड इथं ओपन करूया अगोदर, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल मेकॅनिझम. ठीक आहे, कार्बनवरती ओपन केला, विच फॉर्म्स वॉट, anion फॉर्म होईल, बरोबर आहे ना. ओके, which forms this Cl is as it is, this is anion by removal of what, NH3, बरोबर आहे ना, हा NH3 मध्ये कन्वर्ट होईल. Now what happens, this minus forms triple bond, this bond opens on Cl and forms what, benzene. This is intermediate, understood. This is called as benzene plus Cl minus, करेक्ट. आता सोल्युशनमध्ये बघा, NH2 मायनस आहे सोल्युशनमध्ये अजून, आणि Cl मायनस पण आहे, पण हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होतो. जसा बेस आहे तसंच हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. ठीक आहे, मी स्टार ॲज इट इज दाखवतो इथं. कुठल्या कार्बनवरती आहे स्टार, म्हणजे तो कार्बन 14 आहे, कार्बन 12 नाही आहे. ठीक आहे ना. ओके, आता दोन वेनं अटॅक होतो. सपोज दिस इज बेन्झाईन. ओके, सेकंड ॲडिशन, सेकंड स्टेप काय आहे, ॲडिशन स्टेप, ॲडिशन. ठीक आहे, एलिमिनेशन, ॲडिशन, अशा दोन स्टेप्स होतात टू रिमूव्ह दॅट. ठीक आहे, दिस इज बेन्झाईन, बेन्झाईन. ठीक आहे ना. ओके, दिस इज वॉट, आयसोटोपिक कार्बन, दॅट इज कार्बन 14. करेक्ट, दोन वेनं अटॅक होईल. ठीक आहे, हा ए आहे आणि हा बी कार्बन आहे, कन्सिडर करा. अटॅक विल टेक्स प्लेस, ओके, बाय 2 वेज. हा ए अटॅक कन्सिडर करूया, हा बी अटॅक कन्सिडर करूया. ए वरती ओके चेक करा. ठीक आहे, अटॅक कुठून झाला, हा NH2 मायनस अटॅक फ्रॉम दिस साइड. समजतं हे. ठीक आहे ना. ओके, इथून अटॅक झाला. ओके, तर हा बॉन्ड कुठं ओपन होतो, ह्या कार्बनवरती. समजलं का हे, लाईक दिस. This is minus. This is what, NH2. The star is as it is. ठीक आहे, दुसरा अटॅक कुठून होऊ शकतो, फ्रॉम दिस कार्बन NH2. मग हा बॉन्ड कुठं ओपन होणार आहे आता, उलट साईडला. ठीक आहे ना. इट मीन्स मायनस चार्ज विल कम ऑन, ओके, विच कार्बन, स्टार. दिस इज स्टार विथ मायनस. दिस इज NH2. दोन्ही वेळेला अटॅक झाला. समजलं ना. ओके, नाव द नेक्स्ट स्टेप इज अब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन. प्रोटॉन कुठून अब्स्ट्रॅक्ट होतो, तर काय, इज डेफिनेटली फ्रॉम NH3. ठीक आहे ना. इट अब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन फ्रॉम NH3 अँड बेस इज रिजनरेटेड. ठीक आहे, परत बेस जनरेट होतो आणि प्रोसेस कंटिन्यू होते. दिस इज H. ठीक आहे ना. ओके, H नाही लिहिलं तरी चालेल आता, NH2. Correct. This will also abstract, okay, is proton from ammonia. Okay, and forms this substance. Here it is star as it is. Here it is NH2. हायड्रोजन नाही लिहिलं तरी चालेल, कारण अब्स्ट्रॅक्ट झालं की हायड्रोजन आपण दाखवत नाही, इथं हायड्रोजनची दाखवायची गरज नाही आहे. ठीक आहे ना, समजलं. ओके, म्हणजे दोन्ही वेनं अटॅक पॉसिबल आहे. क्लिअर झालं हे. ठीक आहे, आणि जर का दोन्ही पोझिशन ब्लॉक असतील, हियर इफ सपोज बोथ पोझिशन्स ऑफ, सपोज हा Cl आहे, ही पोझिशन ब्लॉक आहे, ही पोझिशन ब्लॉक आहे. ठीक आहे ना. ओके, एक्स वाय कुठलेही ग्रुप्स असू द्या, देन देर इज नो रिॲक्शन. NaNH2. ठीक आहे, लिक्विड अमोनिया, नो रिॲक्शन. काय रिक्वायरमेंट आहे, देर मस्ट बी हायड्रोजन ॲट, ओके, एस ऑर्थो पोझिशन. समजते का. इथं काय असला पाहिजे, हायड्रोजन असला पाहिजे. H मस्ट बी, मस्ट प्रेझेंट ॲट ऑर्थो पोझिशन. समजतंय ना. ओके, त्याच्या ॲडजस्टंट ऑर्थो पोझिशन म्हणण्यापेक्षा काय म्हणूया, ॲडजस्टंट पोझिशन, ॲडजस्टंट पोझिशन.
लक्षात येते ना? ओके, एस एस एच मस्ट प्रेझेंट ॲट वॉट ॲडजस्टंट पोझिशन, तरच रिॲक्शन होऊ शकते, अदरवाईज होणार नाही. हे बेन्झाईन मेकॅनिझम होतं. ठीक आहे, जिथं सुद्धा ओके सी एल कशानं रिप्लेस होतो आणि H2 न रिप्लेस होतो. Now next very important okay point, electrophilic substitution reactions. Electrophilic substitution reactions. ठीक आहे ना? बेन्झाईन मेकॅनिझम वरती सुद्धा क्वेश्चन विचारतात बघा. ओके, वरती जी रिॲक्शन पाहिलं आपण आता, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग ओके रिॲक्शन इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन बेन्झाईन इज फॉर्म्ड. बेन्झाईन इंटरमिडिएट कुठल्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होतो, तर वरची रिॲक्शन तुम्हाला देतील आणि बेन्झाईन इंटरमिडिएट फॉर्म होतो की नाही विचारतील. करेक्ट ना? ओके, NaNH2 देतात, लिक्विड अमोनिया देतात. ठीक आहे, मग त्याच्यावर ओळखायचं बेन्झाईन फॉर्म होतो तिथं. क्लिअर ना? इव्हन प्रोडक्ट पण विचारू शकतात तुम्हाला. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण ऑलरेडी ओके कुठं 11th मध्ये पाहिले. ओके, तरीसुद्धा परत एकदा ओके पाहूया आपण त्या. सियर द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये दिस ग्रुप इज वॉट CL ग्रुप किंवा काय एक्स ग्रुप. एक्स ग्रुप काय असतो? डिॲक्टिवेटिंग ग्रुप असतो. बरोबर आहे ना? डिॲक्टिवेटिंग ग्रुप but orthopara directing. Orthopara directing. डिॲक्टिवेटिंग आहे, पण कसा आहे तो? ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. म्हणजेच काय की इलेक्ट्रोफाईल जर ॲड केला आपण कशामध्ये? एस ह्या हॅलोबेन्झिनमध्ये. सपोज दिस इज वाय घेऊया आपण, वाय प्लस. ठीक आहे ना? जनरली इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड. Lewis acid, correct, which forms X, Y ortho product and other is what? Para product. दुसरा कुठला होतो फॉर्म? पॅरा प्रोडक्ट फॉर्म होतो. म्हणजे ऑर्थो अँड पॅरा सबस्टिट्यूटेड हॅलोबेन्झिन इज फॉर्म्ड. करेक्ट ना? ठीक आहे, बघूया आपण. सपोज दिस इज क्लोरोबेन्झिन. रिॲक्शन कसं होते तुम्हाला नोन आहे ऑलरेडी. ठीक आहे ना? ओके, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग तर ऑर्थोपॅरालाच होणार आहे. ठीक आहे, Cl2 इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 किंवा FeCl3 घेऊ शकता. त्याला हॅलोजिनेशन म्हणतो आपण. बरोबर आहे ना? ओके, प्रोडक्ट काय असणार आहे? लक्षात ठेवा, पॅराच मेजर असतो कारण इथं ऑर्थोला स्टेरिक हिंड्रन्स असणार आहे. ठीक आहे ना? Cl डायक्लोरोसला हा, बरोबर आहे ना? ओके, आणि दुसरा डायक्लोरोबेन्झिन. Correct? Ortho and para mixture is formed. In that, para is major product. CH3 Cl, ठीक है, प्लस AlCl3. कुठली रिॲक्शन आहे? फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. प्रोडक्ट इज व्हॉट? ऑर्थो अँड पॅरा प्लस CH3. Now next is what? CH3 COCl किंवा काय घेऊ शकता तुम्ही? अनहायड्राइड घेऊ शकताय. CH3CO taken twice O in presence of AlCl3. Again, ऑर्थो अँड पॅरा प्रोडक्ट इज फॉर्म्ड. काय होतं? असायलेशन होतं इथं. नोन आहे ना? ओके, असायलेशन रिॲक्शन, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. आलं लक्षात हे? ठीक आहे, दिस वॉज फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. नेक्स्ट वन इज नायट्रेशन. कॉन्सन्ट्रेटेड ओके HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. नायट्रेशन रिॲक्शन म्हणतो त्याला आपण. करेक्ट ना? ऑर्थो अँड पॅरा. प्रत्येक ठिकाणी बघा ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्टच आहे. NO2 comes at ortho position and para position. This type of mixture is formed. क्लिअर ना? सल्फोनेशन करा. व्हॉट इज सल्फोनेशन? ठीक आहे, H2SO4 ॲड करा किंवा काय ॲड करू शकता तुम्ही? कॉन्सन्ट्रेटेड ओके H2SO4 प्लस
SO3 ओलियम म्हणतो त्याला आपण. करेक्ट. हीट टू फॉर्म व्हॉट? SO3H 2 chloro benzene sulfonic acid and 4 chloro benzene sulfonic acid SO3H. किती सिंपल रिॲक्शन्स आहेत सगळ्या. ठीक आहे ना. ओके. येस. हे बेन्झिनवरती आपण ऑलरेडी केलेलं आहे. आता फक्त काय की हा आणि टोलिनवरती पण केलेला आहे, इवन क्लोरोबेन्झिनवरती सुद्धा केलेलं आहे आपण. करेक्ट. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे तर ऑर्थो प्रोडक्ट आणि पॅरा प्रोडक्ट फॉर्म होतो आणि त्या केसेसमध्ये पॅरा मेजर प्रोडक्ट असतो. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. आता इझी रिॲक्शन आहे. आता सपोज फॉर्मेशन, मी इथे हेडिंग लिहितो, फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट. करेक्ट. सपोज दिस इज क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, आयोडोबेन्झिन, कुठलाही घेऊ शकताय. वेन रिॲक्ट्स विथ मॅग्नेशियम इन प्रेझन्स ऑफ ड्राय ईथर काय फॉर्म होतो? इन्सर्शन रिॲक्शन होते अँड फिनाइल मॅग्नेशियम ओके एस क्लोराईड फॉर्म होतो. Br असेल तर ब्रोमाइड, Cl असेल तर लक्षात येते. ठीक आहे. सॉल्वंट THF पण यूज करू शकताय. THF टेट्राहायड्रोफ्युरॅन. दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि ग्रिग्नार्ड रिएजंटचा यूज तुम्हाला नोन आहे, बरोबर आहे ना. आता हा ग्रिग्नार्ड रिएजंट जर तुम्ही प्रोटिक सॉल्वंट सोबत यूज केला, मागं दाखवले तुम्हाला, आता परत दाखवायची गरज नाही आहे. ठीक आहे ना. इथं काय ॲड केलं पण प्रोटिक सॉल्वंट्स, प्रोटिक सॉल्वंट. देन व्हॉट हॅपन्स? हायड्रोकार्बन दॅट इज बेन्झिन इज फॉर्म्ड. लक्षात ठेवा. ओके. एक्झाम्पलसाठी घेऊ शकता तुम्ही. सपोज H2O घेतला आपण. करेक्ट ना. ओके. तर काय फॉर्म होतो इथं? बाय प्रोडक्ट MCOH ओके HCl. समजलं ना. मग तिथं अल्कोहोल यूज करू शकताय, ॲसिड यूज करू शकताय, अमोनिया यूज करू शकताय. करेक्ट. अमाइन यूज करू शकताय. कुठलेही प्रोटिक सॉल्वंट्स तुम्ही यूज करू शकताय फॉर दी काय म्हणू शकताय? फॉर्मेशन ऑफ हायड्रोकार्बन. समजतंय हे? ओके. आता हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे ओके तो कशासाठी यूज करू शकताय? फॉर्मेशन ऑफ अल्कोहोलसाठी यूज करू शकताय, हायड्रोकार्बन प्रिपरेशनसाठी यूज करू शकताय. करेक्ट. कार्बोनिल कंपाऊंड्स फॉर्म करण्यासाठी यूज करू शकताय. सॉरी, जनरली कार्बोनिलवरतीच अटॅक करण्यासाठी आपण यूज करायचं आहे त्याला. अल्कोहोलमध्ये परत एकदा ग्रिग्नार्ड रिएजंट येणार आहे. येस, आपण तिथं स्टडी करूया. ओके. रिॲक्शन विथ लिथियम. लिथियम सोबत काय रिॲक्शन होते? रिॲक्शन विथ लिथियम. ओके. काय रिॲक्शन होत असताना लिथियम सोबत? सपोज मी ब्रोमोबेन्झिन घेतला, Cl घ्या, Br घ्या, कुठलाही घ्या, मी चेंज म्हणून घेतोय फक्त. करेक्ट. वेन रिॲक्ट्स विथ ट्वाइस Li विच फॉर्म्स, हा एक इंटरमिडिएट म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. दिस इज Li कारण स्लाइटली तो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. लक्षात ठेवा. समजतंय ना हे? ओके. सिमिलर रिॲक्शन होतं जसं ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शन्स असतात ओके तसा लिथियम कंपाऊंड सुद्धा काय रिॲक्शन दाखवतो. क्लिअर? ठीक आहे. फिटिग रिॲक्शन, व्हेरी इंपॉर्टंट रिॲक्शन. फिटिग रिॲक्शन. करेक्ट. आता फिटिग रिॲक्शनमध्ये काय केलं जातं? दोन अराइल हलाइड्स घेतले जातात. सपोज Cl रिॲक्ट्स विथ सोडियम इन इथर, ड्राय इथर असतो जनरली. बायफिनाइल इज फॉर्म्ड. म्हणजे काय झालं? कपलिंग रिॲक्शन. बघा कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स आहेत इथं? वर्स रिॲक्शनमध्ये काय यूज केलं जातं? दोन्ही अल्काइल हलाइड्स असतात, RX. ठीक आहे ना. ओके. सोडियम इन इथर पाहिलंय आपण. आणि काय फॉर्म होतो? R फॉर्म होतो. दुसरी आहे वर्स फिटिग रिॲक्शन. फिटिग रिॲक्शन. ठीक आहे. वर्स फिटिग रिॲक्शनमध्ये एक अल्काइल हलाइड असतो आणि दुसरा काय असतो? अराइल हलाइड. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. इन प्रेझन्स ऑफ सोडियम इन ड्राय इथर टू फॉर्म
अल्काइल बेन्झीन, अल्काइल बेन्झीन फॉर्म होतो. ठीक आहे. आणि फिटिक रिॲक्शनमध्ये बायफिनाइल फॉर्म होतो. ओके. वर्स फिटिक रिॲक्शन काय आहे? वर्स फिटिक रिॲक्शन, फिटिक रिॲक्शन. ओके. वर्स फिटिक रिॲक्शनमध्ये एक काय असतो? अल्काइल हलाइड आणि दुसरा काय? अराइल हलाइड. सपोज मी हा अराइल हलाइड घेतला. ठीक आहे. Cl घेऊया. when reacts with alkyl halide, same reaction होते like वर्स. सपोज मी सोडियम इथंच घेतो and here it is a ClCH3. एक एक्झाम्पल घेतलं डायरेक्टली. सोडियम इन इथर, करेक्ट ना? ओके. काय होते? कपलिंग रिॲक्शन. सेम वे ना जसं की येस वर्समध्ये होते. दिस इज वर्स फिटिक रिॲक्शन विच फॉर्म्स अल्काइल बेन्झीन. समजलं डिफरन्स काय आहे तिन्हीमध्ये? वर्स रिॲक्शनमध्ये अल्केन फॉर्म होतो, वर्स फिटिक रिॲक्शनमध्ये अल्काइल बेन्झीन फॉर्म होतो आणि फिटिक रिॲक्शनमध्ये बायफिनाइल फॉर्म होतो. दिस इज बायफिनाइल. बाय म्हणजे 2, फिनाइल रिंग्स. करेक्ट. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. ह्या सगळ्या नेम रिॲक्शन्स आहेत बाळांनो, खूप खूप केअरफुली करायचं आहे. सॉर्ट आउट करून प्रॅक्टिस करायचं तुम्हाला. हे उल्मन रिॲक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन अगेन. उल्मन इज रिॲक्शन. ठीक आहे. उल्मन रिॲक्शनमध्ये अराइल हलाइड्स, एक स्टेटमेंट लिहा. अराइल हलाइड्स especially iodide on reaction with copper metal yield bisphenol. ठीक आहे. yield bisphenol. सी हियर दिस इज आयोडाइड. सेमच रिॲक्शन आहे, फक्त काय की रिएजंट जो आहे किंवा काय सोडियमच्या ठिकाणी काय यूज केलेलं आहे? कॉपर यूज केलेलं आहे. समजलं ना? इन्स्टेड ऑफ सोडियम कॉपर इज यूज्ड. जशी फिटिक रिॲक्शन आहे ना, सेम रिॲक्शन कुठली आहे? उल्मन रिॲक्शन आहे. विच फॉर्म्स व्हॉट? बायफिनाइल. काय चेंज आहे का? नाही. व्हेरी इम्पॉर्टंट अँड सिम्पल रिॲक्शन आहे. प्लस ट्वाइस CuI. आलं लक्षात हे? ठीक आहे. मग बायफिनाइल 2 ठिकाणी फॉर्म झाला, एक फिटिक रिॲक्शनमध्ये आणि दुसरा काय? उल्मन रिॲक्शनमध्ये. नेक्स्ट इज रिडक्शन. आता रिडक्शनसाठी कंडिशन्स खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. इफ सपोज दिस इज बेन्झीन and this is chlorine. ठीक आहे. क्लोरोबेन्झीन when reacts with कशासोबत रिॲक्ट केलं? सपोज निकेल ॲल्युमिनियम अलॉय. ठीक आहे ना? निकेल ॲल्युमिनियम अलॉय, त्याला रेनी निकेल म्हटलं जातं. विच निकेल? रेनी निकेल. ऑन हिटिंग इट गिव्स 2 nascent hydrogens. These nascent hydrogens adds across this bond and forms what? Hydrocarbon. That is benzene. आलं लक्षात? विथ HCl. समजलं हे? रिॲक्शन विथ क्लोराल. बघा, छोट्या 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 रिॲक्शनचं कलेक्शन आहे. रिॲक्शन विथ क्लोराल. करेक्ट. ठीक आहे. त्या क्लोरालपासून काय फॉर्म होतं? एक स्टेटमेंट लिहूया आपण. क्लोरोबेन्झीन ऑन असं लिहा. ऑन रिॲक्शन विथ क्लोराल फॉर्म केला आपण, तुम्हाला नोन आहे आता क्लोराल. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इट्स DDT. एक इन्सेक्टिसाइड आहे DDT. ठीक आहे ना? खाली दाखवतो मी तुम्हाला DDT काय.
हे लक्षात आलं तुमच्या? ओके, सियर Cl, this is benzene ring, this is chlorobenzene overall, Cl, and this is benzene ring. Okay, yes, overall is called as a chlorobenzene. ठीक आहे, पॅरा पोझिशनला किंवा काय प्रत्येक क्लोरीन ओके एस सोडून बाकीच्या ठिकाणी हायड्रोजन्स आहेत. मग पॅरा पोझिशनचा हायड्रोजन जो आहे, ठीक आहे, आणि क्लोरालमधला ऑक्सिजन कंबाईन होतात. क्लोराल लक्षात आलं ना तुमच्या आता? CCl3, ठीक आहे ना? ओके, ट्रायक्लोरो ॲसिटाल्डिहाइड म्हणतो त्याला आपण, क्लोराल. नाउ these two hydrogens and oxygen combines in presence of concentrated what H2SO4 gives here Cl, this phenyl ring as it is again Cl. ठीक आहे, अटॅच करा आता हा कार्बन. कुठे अटॅच करायचं? यस, डेफिनेटली दिस इज अटॅच टू दिस CH. अंडरस्टूड? ठीक आहे, दिस CCl3 is as it is. This is called as DDT by removal of H2O. DDT. ठीक आहे, त्याचा IUPAC नेम काय आहे बघा DDTचा. आता इथं पॅरा पोझिशनला कोण आहे? Cl आहे. इथं पॅरा पोझिशनला Cl आहे. 4 पोझिशन पण घेऊ शकताय तुम्ही. आणि फर्स्ट पोझिशनला 1 1 1 ओके एस काय आहेत तिथं? ट्रायक्लोरो आहेत. समजतंय हे? ओके, बघूया आपण नॉमेनक्लेचर ऑफ DDT. 2 2 here 2 2 बेस 4 ओके एस बघा 2 2 ओके 2 2 म्हणजे काय? दिस इज फर्स्ट पोझिशन 1 2. समजलं ना? ओके एस. फोर्थ पोझिशनला कोण आहे इथं? क्लोरीन. ठीक आहे, 1 2 3 4. इथं सुद्धा 1 2 3 4. आणि बेस म्हणजे काय आहेत? बेस म्हणजे काय? 2. हे 2 आहेत म्हणून. समजलं ना? येस. 4 क्लोरो कोण असणार आहे? तो फिनाइल. ब्रॅकेट क्लोज. ओके 2 2 सेकंड पोझिशनला 4 क्लोरो ओके एस फिनाइल. किती आहेत? 2 आहेत म्हणून बेस. 1 1 1 1 1 1 ट्रायक्लोरो इथेन. करेक्ट. इथं बघा 2च कार्बन आहेत. फर्स्ट पोझिशनला 3 क्लोरीन 1 1 1 म्हणून इथं 1 1 1 ट्रायक्लोरो ओके एस. आणि हा काय घेतला? इथेन घेतला. परत एकदा बघा 2 2 बेस ही सेकंड पोझिशन आहे. एस बेस का? हे 2 ग्रुप्स आहेत म्हणून बेस घेतलं. इन ब्रॅकेट 4 क्लोरो 2 टाइम्स आहेत. इथं ऑलरेडी बेस लिहिलंय म्हणून 4 क्लोरो फिनाइल लिहिलं फक्त. 1 1 1 ट्रायक्लोरो वॉट इथेन. दॅट इज कॉल्ड एज अ DDT. DDT ओके एस त्याचे कमर्शियल नेम आहे. काय? DDT जो आहे DDT ओके एस इज used as an insecticide. ठीक आहे. इट इज नॉन बायोडिग्रेडेबल. खूप महत्वाचा पॉइंट आहे. अँड ठीक आहे कॉजेस हार्मफुल इफेक्ट्स टू दी. नोट तयार करा व्यवस्थित. इफेक्ट्स टू दी living beings. Thus its use has been banned. लक्षात येते? in many countries. many countries. ठीक आहे ना? वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये नंबर ऑफ कंट्रीजमध्ये त्याचा यूज काय केलेला आहे? येस बॅन केलेला आहे. का? कारण तो डिग्रेडेबल नाही आहे ना, बायोडिग्रेडेबल नाही आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे. त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट होतो, हार्मफुल इफेक्ट होतो. तो स्टोअर्ड राहतो प्लांट्स टिश्यूमध्ये, बरोबर आहे ना? ॲनिमल्स टिश्यूमध्ये तो स्टोअर्ड राहतो.
ओके, त्याच्यामुळं काय येस त्याला जनरली काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. अंडरस्टूड. आता पूर्ण पार्ट आपण कव्हर केलेला आहे एस अल्काइल हलाइड्स अँड अराइल हलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स हॅलो एरिन्सचा. ठीक आहे ना. ओके, तुम्ही व्हॉल्यूममधून परत एकदा हे डायक्लोरो ओके एस मिथेन, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इफेक्ट, त्याचे युजेस जे आहेत, त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म हे पाहिले आपण ऑलरेडी, तरीसुद्धा बघा एकदा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे येस टेट्राक्लोरो मिथेन म्हणजेच काय कार्बन टेट्राक्लोराईड. नेक्स्ट आयोडोफॉर्म, फ्रेऑन्स, ठीक आहे, DDT, त्याचे युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स दिलेले आहेत. करेक्ट. आपण आय थिंक 85 क्वेश्चन्सपर्यंत डिस्कस केलं होतं. करेक्ट ना. ओके, नाव विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 86. During debromination of meso-dibromo butane, the major product formed is. आता आपण अल्किनचं ट्रान्स अल्किनचं ब्रोमिनेशन केलं होतं. ट्रान्स जर अल्किन असेल लाईक दिस, ठीक आहे ना. ओके, सी हियर दिस इज ट्रान्स ब्युटीन. करेक्ट. ट्रान्स ब्युटीनचं जर ब्रोमिनेशन केलं तर काय फॉर्म होतो, मेजो प्रोडक्ट फॉर्म होतो, BR. ओके, करेक्ट ना. हियर इट इज HH. हा कोण असतो, CH3 मेजो प्रोडक्ट. आता ह्याच्या रिव्हर्स रिॲक्शन करायची आहे तुम्हाला, म्हणजेच काय ब्रोमिन रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे ट्रान्स प्रोडक्ट फॉर्म व्हायला पाहिजे. हे स्टडी केलं आपण. ॲडिशन ऑफ ब्रोमिन इन टू दी सीस अँड ट्रान्स. सीसमध्ये काय फॉर्म होतो, एनॅन्शोमर फॉर्म होतो, आणि ट्रान्समध्ये काय फॉर्म होतो, मेजो प्रोडक्ट. मग मेजो प्रोडक्टच्या अपोजिट काय फॉर्म व्हायला पाहिजे, ट्रान्स प्रोडक्ट फॉर्म व्हायला पाहिजे. ओके, सो ट्रान्स 2 ब्युटीन इज दी आन्सर. करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 87. अलाइल क्लोराइड ऑन डिहायड्रोक्लोरिनेशन. अलाइल क्लोराइड ऑन डिहायड्रोक्लोरिनेशन. तर डिहायड्रोक्लोरिनेशन म्हणजे काय, हायड्रोजन अँड क्लोरीन रिमूव्ह करायचं तुम्हाला गिव्स. आता ऑलरेडी डिहायड्रोक्लोरिनेशन म्हटल्यानंतर आपल्याला करावं लागेल ते अकॉर्डिंग टू दी स्टेटमेंट. सियर Cl CH2 CH डबल बॉन्ड CH2. डिहायड्रोक्लोरिनेशन करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला बेस ॲड करावं लागेल. ठीक आहे, अल्कोहोलिक KOH ॲड करा, हीट करा, स्ट्रॉंग हीट. ठीक आहे, हिअर इट इज अ बीटा हायड्रोजन. अंडरस्टूड. ठीक आहे, दिस हायड्रोजन, आता हा खाली लिहितो मी असा थोडासा. ठीक आहे, येस, दिस हायड्रोजन अँड क्लोरीन रिमूव्स टू फॉर्म CH2 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH2. करेक्ट. दिस इज कॉल्ड एज प्रोपॅडाइन. प्रोपॅडाइन. ठीक आहे का बघा प्रोपॅडाइन कुठं लक्षात आलं ना. हे सायमल्टेनियस डबल बॉन्ड फॉर्म होतो या केसमध्ये. इथं बॉन्ड अँगल किती असतो, 180 डिग्री. ह्या केसमध्ये पॉसिबल आहे, ओपन चेनमध्ये पॉसिबल आहे हे. ठीक आहे, सो प्रोपॅडाइन इज द आन्सर. डिहायड्रोक्लोरिनेशन ऑफ अलाइल क्लोराइड. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव अ मेझो आयसोमर अल्सो. आता 88 साठी मेझो आयसोमर सुद्धा विचारलंय. कुठल्या कंपाऊंडसाठी मेझो आयसोमर असू शकतो, ड्रॉ करावं लागेल स्ट्रक्चर तुम्हाला. ड्रॉ दिस स्ट्रक्चर्स नाव. ठीक आहे, काय येतील बघा स्ट्रक्चर्स. 2,3 डायक्लोरोब्युटेन. 2,3 डायक्लोरोब्युटेन. हा Cl आहे, Cl आहे. येस, डेफिनेटली ह्या केसमध्ये पॉसिबल आहे मेझो प्रोडक्ट. मेझो प्रोडक्ट म्हणलं की एकच साईडला काय असले पाहिजे, क्लोरीन असले पाहिजेत, आणि त्याच्यामध्ये काय असले पाहिजे, मिरर इमेज. दॅट इज कॉल्ड एज अ मेझो प्रोडक्ट. समजतंय. 2,3 डायक्लोरोपेंटेन. 2,3 डायक्लोरोपेंटेन मध्ये चेक करा मेझो प्रोडक्ट पॉसिबल आहे का. इथं Cl आहे, इथं Cl आहे, अनसिमेट्रिकल झाला, सो दिस इज नॉट पॉसिबल. बरोबर आहे ना. ह्याचे दोन इक्वल पार्ट होऊ शकत नाहीत. CH3C किंवा असं लिहा, हा Cl. ठीक आहे, पण इथं आणखीन एक ग्रुप आहे ना. कुठला ग्रुप आहे इथं, C2H5. हे दोन्ही ग्रुप सेम नाही येतात, इथं सेम होते ग्रुप, म्हणून तिथं मिरर इमेज होती. इथं मिरर इमेज आहे का, नाही. देर इज नो मिरर इमेज और मिरर इमेज म्हणू नका, प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री, देर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री आहे का इथं, नाही. येतं लक्षात. 2-हायड्रॉक्सी प्रोपॅनॉइक ॲसिड पॉसिबलच नाही ना. सगळे ग्रुप्स कसे आहेत तिथं आता. 2-हायड्रॉक्सी प्रोपॅनॉइक ॲसिड. हियर COOH, दिस इज OH, H, CH3. आहे मिरर इमेज कुठं, नाही. म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री आहे, नाही.
टू क्लोरोब्युटेन असते का प्लेन ऑफ सिमेट्री टू क्लोरोब्युटेनमध्ये? नाही. आलं लक्षात? सो फर्स्ट इज द ऑप्शन 2,3 डायक्लोरोब्युटेन विच कॅन फॉर्म मेझो प्रोडक्ट ओनली. मेझो आयसोमर ह्याचा असू शकतो, करेक्ट ना. आणि दुसरा जर का येस क्लोरीन अपोजिट साईडला लिहिलं तर तिथे एन्यांशोमर्स फॉर्म होतात. सो ऑप्शन इज व्हॉट? ए. अंडरस्टूड. 89 चेक करा. रिॲक्शन ऑफ इथाइल ब्रोमाइड अँड सिल्वर ओके ॲसिटेट. इथाइल ब्रोमाइड काय असतो? CH3CH2 ओके बियर ओके. आणि सिल्वर ॲसिटेट. सिल्वर ॲसिटेट काय आहे? AgO C double bond O CH3. This is silver acetate which removes okay AgBr to form CH3 CH2 O C double bond O CH3. इथाइल ओके काय झाला तो? ॲसिटेट झाला, इथाइल ॲसिटेट ओके. किंवा त्याचं नाव आणखीन काय घेऊ शकता तुम्ही? इथाइल IUPAC नेम इथाइल इथॅनोएट. 2 कार्बन आहेत ना इथं, इथॅनोएट घेऊ शकताय. आहे का इथॅनोएट? येस डेफिनेटली इथाइल इथॅनोएट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 90 चेक करा. कन्वर्जन ऑफ क्लोरोबेन्झिन टू फिनॉल इन्व्हॉल्व्स. आता क्लोरोबेन्झिन मीन्स व्हॉट? Cl अटॅच टू दी बेन्झिन रिंग. ठीक आहे. काय करायचं? फिनॉल ओके. ड्रास्टिक कंडिशनलाच पॉसिबल आहे रिॲक्शन. NaOH ओके 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर यूज करावं लागेल, हाय प्रेशर यूज करावं लागेल ओके. तर ही रिॲक्शन पॉसिबल आहे. आणि कुठली रिॲक्शन आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Cl गेट रिप्लेस्ड बाय ओके इज व्हॉट? OH. दिस इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. 91 चेक करा. रिॲक्शन होऊन आहे तुम्हाला ऑलरेडी ओके. NaOH ॲड करायचं आहे ओके ॲट 300 डिग्री सेल्सिअस और मोर. ठीक आहे. आणि टेम्परेचर प्रेशर सुद्धा अप्रॉक्सिमेटली 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. 91 द मेजर प्रोडक्ट ओके इन द फॉलोइंग रिॲक्शन इज. आता बघा आयोडाईड आहे इथं, ग्रुप कुठलाही असू द्या, ठीक आहे ना ओके. इथं आयोडीन आहे ना, कॉपरच्या प्रेझन्समध्ये रिॲक्शन कॅरी आउट केलंय. रिॲक्शन काय व्हायला पाहिजे? सी हिअर दिस इज मिथाइल आहे तो I प्लस ट्वाइस Cu प्लस हे पाहिलं आजच रिॲक्शन आपण. 2 कंपाऊंड्स लागतील ओके. देर इज अ कपलिंग रिॲक्शन विच फॉर्म्स व्हॉट? Me दिस वन करेक्ट ना. कपल झाले 2 ओके. इट मीन्स द प्रोडक्ट शुड बी ऑप्शन P. दिस इज उल्मन रिॲक्शन. बरोबर आहे ना ओके. उल्मन रिॲक्शन. रिॲक्शन पाहिलं आपण, हे समजतंय ना ओके. येस फक्त इथं सबस्टिट्यूएंट दिलेलं पॅरापोजिशनला, पण काय आयोडीन आयोडाईड जर असेल आणि कॉपरच्या प्रेझन्समध्ये असेल तर काय करायचं? डायरेक्टली ओके उल्मन रिॲक्शन कॅरी आउट करायचं. ठीक आहे. नेक्स्ट वन ॲट काय म्हणलंय? व्हेन क्लोरीन इज पास्ड थ्रू प्रोपीन. प्रोपीनमधनं क्लोरीन पास करायचं ॲट 400 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हायर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज फॉर्म्ड. टेम्परेचरचा विचार करता आला पाहिजे तुम्हाला आता इथं, करेक्ट ना. हायर टेम्परेचरला ओके ॲलिलिक ब्रोमिनेशन किंवा क्लोरिनेशन होतं. डबल बॉन्ड CH2 आहे. क्लोरिनेशन केलं आहे ॲट 400 डिग्री सेल्सिअस. कुठं व्हायला पाहिजे? ॲलिलिक पोझिशनला. सो प्रोडक्ट विल बी CH2 CH डबल बॉन्ड CH2. समजलं ना ओके. येस दिस इज ॲलिलिक क्लोराइड किंवा ॲलिल क्लोराइड. करेक्ट. ॲलिल क्लोराइड कुठं आहे? हिअर इट इज. अंडरस्टूड. नेक्स्ट वन द कंपाऊंड विच forms acetaldehyde when heated with dilute NaOH is. acetaldehyde ओके सोबत the compound which forms acetaldehyde ठीक आहे when heated with dilute NaOH is. आता कुठला कंपाऊंड असा आहे जो की काय ॲसिटाल्डिहाइड फॉर्म करतो? ठीक आहे. काय काय दिलेलं आहे? 111 ट्रायक्लोरो ओके. बघूया आपण इथं. हिअर 111 ट्रायक्लोरोइथेन Cl ठीक आहे. दिस इज
CH3 111 ट्रायक्लोरोइथेन NaOH सोबत रिॲक्ट करा. NaOH 3 लागतील. ऑल 3 गेट रिप्लेस्ड बाय O, ठीक आहे, सॉरी, OH OH CH3. बरोबर आहे का? ठीक आहे. आता चेक करायचं, हे तिन्ही OH आहेत, लक्षात ठेवा. ओके, विच रिमूव्स वॉटर मॉलिक्यूल, कारण काय अनस्टेबल आहे, एक त्याच्यामधला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो. इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल, म्हणजेच इथं काय फॉर्म होणार आहे प्रोडक्ट, CH3 C डबल बॉन्ड OOH, म्हणजे हा ॲसिटिक ॲसिड आहे. ॲसिटिक ॲसिड आहे का प्रोडक्ट? नाही. ॲसिटाल्डिहाइड फॉर्म करायचा. ॲसिटाल्डिहाइड काय असतो? CH3 CHO, हा ॲसिटाल्डिहाइड आहे. आलं का लक्षात? दुसरा घेऊया. 1 क्लोरोइथेन Cl CH2 CH3 NaOH ॲड केला, अल्कोहोल फॉर्म होतो, इथाइल अल्कोहोल. बरोबर आहे ना? ठीक आहे, डायल्यूट आहे. नेक्स्ट 1,2 डायक्लोरोइथेन, चेक करूया. 1,2 डायक्लोरोइथेन म्हणलंय, CH ओके S2 OH सॉरी Cl CH2 Cl कशामध्ये कन्वर्ट होईल? CH2OH CH2OH, म्हणजे डायोलमध्ये कन्वर्ट होईल तो. समजते का? नेक्स्ट आहे 1,1 डायक्लोरोइथेन CH3CHOH, सॉरी Cl घ्यावं लागेल ना अगोदर, Cl, which is converted into CH3CHOH OH. NaOH ॲड केलं, 2 times ॲड करावं लागेल. These two Cl get replaced by what? OH. Now this is unstable and forms what? Acetaldehyde, that is CH3CHO. काय रिमूव्ह होतो? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. So the option is what? D. Understood? 94 मध्ये काय विचारलं? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. द अँगल बाय विच प्लेन पोलराइज्ड लाईट इज रोटेटेड इज मेजर्ड बाय इन्स्ट्रुमेंट कॉल्ड पोलॅरिमीटर. करेक्ट आहे. पोलॅरिमेट्री म्हणतो आपण त्याला. ओके, आणि त्याच्यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपण ओके मेजर करतो. करेक्ट ना? नेक्स्ट वन, द कंपाऊंड रोटेट लाईट टू द लेफ्ट इज कॉल्ड एक्स्ट्रोरोटेटरी. दिस इज रॉंग. ठीक आहे ना? सो द ऑप्शन इज बी. लेफ्ट जर रोटेट करत असेल तर लिओ रोटेटरी म्हणतो, आणि राईट जर रोटेट करत असेल तर काय म्हणतो आपण त्याला? डेक्स्ट्रो रोटेटरी. ठीक आहे ना? ओके, दिस इज रॉंग नाव. नेक्स्ट 95, मोर रिॲक्टिव्ह हॅलो अरेन्स in okay yes electrophilic substitution reaction is more reactive haloarine. तर मोर रिॲक्टिव्हिटी हॅलोअरिनची कशावरती डिपेंड असते? येस, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपवरती. बरोबर आहे ना? ओके, मग चेक करा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स कुठे आहेत. हा कसा आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप हा कसा आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आणि हा सुद्धा कसा आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. हा कसा आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ओकेस ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप increases the reactivity of aryl halides or haloarines towards electrophilic substitution. 96 बघा. कन्सिडर द फॉलोइंग ब्रोमाइड्स. ठीक आहे, 3 ब्रोमाइड्स हा क्वेश्चन विचारलेला आहे बघा. ओके, आय थिंक JEEला क्वेश्चन विचारलेला आहे. चेक करा परत एकदा. ओके येस बघा. कन्सिडर द फॉलोइंग ब्रोमाइड्स. नीटला किंवा JEEला विचारलेला आहे. हा कुठला आहे? Me म्हणजेच काय? CH3 CH2 CH2. इट मीन्स N ब्युटेन ब्युटाइल ब्रोमाइड आहे. करेक्ट. हा ॲलिलिक आहे. करेक्ट. आणि हा सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे. मग ती करेक्ट ऑर्डर ऑफ SN1 रिॲक्टिव्हिटी म्हणलं, जिथं कार्बोकेटायन मोर स्टेबल फॉर्म होतो. ओके, तो काय? फास्ट रिॲक्शन देतो होतो. करेक्ट ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी शो करतो. करेक्ट. बरोबर आहे ना? ओके, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर खूप महत्त्वाची आहे केसमध्ये. Me म्हणजे काय असतो? मिथाइल ग्रुप. इथं काय? BR आहे. बरोबर आहे ना? ओके येस. मग हा जर रिमूव्ह केला आपण ओके तर काय फॉर्म होणार आहे? इथं प्रायमरी कार्बोकेटायन फॉर्म होणार. प्रायमरी कार्बोकेटायन. ह्या केसमध्ये काय फॉर्म होईल? सेकंडरी कार्बोकेटायन. आणि ह्या केसमध्ये सुद्धा सेकंडरी कार्बोकेटायन, बट दिस इज मोर स्टेबल कार्बोकेटायन.
दिस इज ए, दिस वन इज बी, दिस वन इज सी. ठीक है, सो बी इज more, okay, is react to later on C and then what? A. B, C, A. का हा ॲलिलिक कार्बोकेटायन आहे. ॲलिलिक कार्बोकेटायन कसं असतं? मोर स्टेबल. मग SN1 रिॲक्टिव्हिटीसाठी ओके स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. मग चेक करा ऑप्शन कुठला असणार आहे? BCA. करेक्ट ऑर्डर विचारले आपल्याला. BCA ऑप्शन व्हॉट? बी. आलं लक्षात हे? नेक्स्ट 97 बघा. अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन ऑर्डर ऑफ देअर रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स SN2. ह्या रिॲक्टिव्हिटी ऑर्डर्स खूप महत्त्वाच्या आहेत. SN1 SN2 रिॲक्टिव्हिटी ऑर्डर्स तुम्हाला विचारले जातात. आता SN2 साठी काय रिक्वायरमेंट आहे? लेस स्टेरिक हिंड्रन्स. ऑर्डर काय असते? प्रायमरी, ओके, सेकंडरी अँड देन टर्शरी. स्टेरिक हिंड्रन्स जेवढं कमी असेल तेवढी काय होते? रिॲक्शन फास्टर होते. समजलं ना? ओके. मग आता हा कसा आहे? प्रायमरी आहे. फर्स्ट कुठला आहे? प्रायमरी. सेकंड सुद्धा प्रायमरीच आहे. थर्ड सुद्धा प्रायमरी, प्रायमरी. हा थर्ड सुद्धा प्रायमरीच आहे आणि फोर्थ सुद्धा काय आहे? प्रायमरीच आहे. म्हणजे तिन्ही कशा आहेत? चारही कशा आहेत? ऑप्शन्स प्रायमरीच आहेत. ओके. पण आता स्टेरिक हिंड्रन्सचा विचार करायचा. कुठं स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे, कुठं स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे त्याचा विचार करायचा. ठीक आहे ना? ओके. त्याचं स्ट्रक्चर बघूया. फर्स्टचा CH3 CH2 3 टाइम्स आहे हा CH2 आणि पुढं परत CH2 आहे आणि Br हा. बरोबर आहे ना? ओके. म्हणजे हा प्रायमरी आहे, स्ट्रेट चेन आहे, म्हणजे हा मोर रिॲक्टिव्ह असणार आहे. मग चेक करा ऑप्शन. एकच ऑप्शन दिसतो तसं तुम्हाला, ए. कारण काय? स्ट्रेट चेन आहेत, कुठंच ब्रँचिंग दिसत नाही तुम्हाला. जिथं ब्रँचिंग असते ना तो लेस रिॲक्टिव्ह होतो. इथं ब्रँचिंग आहे आता ह्या केसमध्ये. करेक्ट. CH3, ठीक आहे, CH3 CH2 CH2 Br. डेफिनेटली इथं ब्रँचिंग आहे. थोडासा स्टेरिक हिंड्रन्स वाढला. इथं परत ब्रँचिंग आहे आणि कुठं आहे? जवळ आहे ब्रँचिंग Brच्या. ह्या कार्बनच्या जवळ ब्रँचिंग जेवढी जास्त असेल ओके तेवढं काय? लेस रिॲक्टिव्ह. परत बघा इथं 2 ब्रँच आहेत. म्हणजे काय? येस, ऑप्शन 1 इज करेक्ट. सो 1 फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. दिस इज करेक्ट. 98 बघा. An SN2 reaction at asymmetric carbon of a compound always gives. Asymmetric carbon म्हणले ना? ओके. येस, असिमेट्रिक कार्बन जर असेल तर एकच आयसोमर मिळतो. आणि SN2 माहिती आहे तुम्हाला, SN2 रिॲक्शन मध्ये काय होतं? इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ठीक आहे. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालं ओके तर काय? डेफिनेटली सिंगल स्टेरिओ आयसोमर मिळतो तिथं. ठीक आहे ना? ओके ओके. ओनली 1 सिंगल स्टेरिओ आयसोमर. कारण बॅकसाइड अटॅक होतो त्या केसमध्ये. आलं लक्षात? फक्त बॅकसाइड अटॅक, मग एकच प्रोडक्ट फॉर्म होतो. ठीक आहे. हे झालं रिगार्डिंग अल्कायल हलाइड्स. आणि ओके सम क्वेश्चन्स तिथं अरायल हलाइडचे सुद्धा होते. आलं लक्षात? नेक्स्ट पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. काय? पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स गिवन आहेत. ठीक आहे. आता हे पॉलीहॅलोजन कंपाऊंड्सला जास्त तुम्हाला प्रॅक्टिस लागते. ठीक आहे ना? पाठांतर जास्त लागतं बळं इथं. ओके. सी हिअर क्वेश्चन नंबर 99. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर. आता ओझोन लेअरला ओके एस कोण डिप्लेट करतो? क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरो ओके एस कार्बन जे आहेत ते काय? ओझोन लेअरला डिप्लेट करतात. हे एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचे जे पॉईंट्स आहेत थोडे पॉईंट्स सगळ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मिळतात. ठीक आहे ना? ओके. तुम्हाला एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री वाळून सेपरेट स्टडी करायची गरज पडत नाही. आता इथं क्लोरोफ्लोरोकार्बनला ओझोन डिप्लेशन लेअर आणि ओझोन डिप्लेशन लेअरचा पॉईंट तिथला कव्हर झाला इथं. कशामधला? एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमधला. तसं काय P ब्लॉक एलिमेंट्समध्ये, S ब्लॉक एलिमेंट्समध्ये सगळीकडे थोडे पॉईंट्स मेन्शन असतात. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री जो आहे चॅप्टर तो शिकवलं जात नाही. लक्षात येते का बघा तुम्हाला? का? मेन्शन्ड आहेत ना पॉईंट्स इकडं प्रत्येक चॅप्टरमध्ये, त्याच्यामुळे इथंच कव्हर होऊन जातो. नेक्स्ट 100. वेन CHCl3 क्लोरोफॉर्म आहे इज बॉइल्ड विथ NaOH. NaOH सोबत बॉईल केलं. CHCl3 मध्ये कोण असतो? हा बघा 3Cl. ठीक आहे. हिअर इट इज H आणि NaOH सोबत काय केलं? बॉईल केलंय. बरोबर आहे ना? ओके. काय फॉर्म होऊ शकतो सांगा बरं? येस. आता हे तिन्ही Cl निघून जाऊ शकतात ना बॉईल केल्यामुळं. ओके. इट मीन्स OH
COH, here it is OH and H. Correct? Okay. Immediately which removes water molecule and forms what? Formic acid. H C double bond O OH. पण आता सोल्युशनमध्ये काय आहे? NaOH आहे. NaOH असल्यामुळं ओके तो ॲसिडच्या फॉर्ममध्ये राहत नाही, कारण बेस आहे ना त्याच्यामध्ये न्यूट्रलायझेशन होतं आणि इट फॉर्म्स व्हॉट? HC डबल बॉन्ड ONA. हा असा कंपाऊंड फॉर्म होतो. दॅट इज कॉल्ड एज अ सोडियम फॉर्मेट. समजलं हे? सोडियम फॉर्मेट. नेक्स्ट बघा, हेक्साक्लोरोइथेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज. ठीक आहे, हेक्साक्लोरोइथेनला ओके काय म्हणलं जातं? हेक्साक्लोरोइथेन मीन्स व्हॉट? व्हॉट इज हेक्साक्लोरोइथेन? ठीक आहे, थोडंसं इथं स्ट्रक्चर ड्रॉ करूया आपण. तुम्ही पण ड्रॉ करा, ट्राय करा तुम्ही हेक्साक्लोरोइथेनचं स्ट्रक्चर. Here ClC, this is hexachloroethane. समजतंय ना? ठीक आहे. विचारलं काय आपल्याला? हेक्साक्लोरोइथेन इज ऑल्सो कॉल्ड एज. आपल्याला नोन आहे की गॅमॅक्सिन काय असतो, बरोबर आहे ना? ओके येस, हेक्साक्लोरोबेन्झिन म्हणतो त्याला आपण, बेन्झिन हेक्साक्लोराइड. ओके तुम्ही स्टडी केलंय 11th मध्ये. ऑप्शन काय असेल? हेक्साक्लोरोइथेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज. ठीक आहे ना? ओके त्याला आर्टिफिशियल कॅम्फर म्हणलं जातं, म्हणजे पाठ पाहिजे थोडक्यात तुम्हाला. हे हेक्साक्लोरोइथेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? आर्टिफिशियल कॅम्फर. लक्षात येते? नेक्स्ट, स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि पाठ करायचा क्वेश्चन आहे, तुम्हाला स्ट्रक्चर दिलं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स रिॲक्ट्स विथ क्लोरोबेन्झिन टू प्रोड्यूस DDT. आत्ताच DDT फॉर्म केला आहे आपण, बरोबर आहे ना? ओके कुठला कंपाऊंड रिॲक्ट होतो? तर ट्रायक्लोरो ॲसिटाल्डिहाइड. ट्रायक्लोरो ॲसिटाल्डिहाइड त्यालाच आपण क्लोराल म्हणतो, क्लोराल. ठीक आहे ना? Cl3, ठीक आहे, CCHO, ट्रायक्लोरो ॲसिटाल्डिहाइड. नेक्स्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, ओके टियर गॅस इज. तो कंपाऊंड तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. ठीक आहे ना? ओके येस, दिस इज नायट्रो ट्रायक्लोरो ओके येस मिथेन. येते लक्षात? दिस इज कॉल्ड एज अ टियर गॅस. कशासाठी? वॉरमध्ये जनरली यूज केला जातो. समजते हे टियर गॅस? नेक्स्ट, IUPAC नेम ऑफ DDT इज. केलं आपण हे IUPAC नेम काय आहे? 2,2 बेस 4 क्लोरो ओके एस फिनाइल ट्रायक्लोरो इथेन. आता इथं 1 मेन्शन करायला पाहिजे पण नाही केलं. ठीक आहे, असू द्या. ओके ऑप्शन इज ए. 5 हे आता जे पाठ करायचे क्वेश्चन्स असतात ना, ओके मोस्टली तुम्हाला जनरली काय करावं लागतात? प्रॅक्टिस करावं लागतात. ठीक आहे, आता ही रिॲक्शनसुद्धा काय पाठ करायचीच आहे तशी Cl2. आता ही रिॲक्शन जनरली ना P ब्लॉकमध्ये येते. तुम्हाला कुठे येते? P ब्लॉकमध्ये. Cl2 when reacts with CS2 in presence of I2 form. ही रिॲक्शन काय असते बघा. ठीक आहे, CS2 when reacts with thrice okay Cl2. ही बॅलन्स रिॲक्शन लिहितोय मी इथं. I2 which forms CCl4 टेट्राक्लोरोमिथेन आणि S2Cl2. हे पाहिलं आपण, बरोबर आहे ना? प्रिपरेशन त्याचं पाहिलं ना आपण. करेक्ट, त्याला मोनोक्लोरो ओके एस सल्फर म्हणतो आपण. समजतंय ना? मोनोक्लोरो आहे तो. नेक्स्ट ऑप्शन कुठला असेल मग? ए. क्लिअर? नेक्स्ट 106 चेक करा. कार्बन टेट्राक्लोराइड डज नॉट हॅव डायपोल मुवमेंट बिकॉज सिमेट्री आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना? रेग्युलर टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे ते. रेग्युलर टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असल्यामुळं ओके इट हॅज अ 0 डायपोल मुवमेंट. नोन आहे तुम्हाला. करेक्ट ना? ठीक आहे. 107 कार्बन टेट्राक्लोराइड, मिथिलीन डायक्लोराइड, DDT, फ्रेऑन्स ओके त्याचे काय म्हणलंय पुढे युजेस दिलेले आहेत. ठीक आहे ना? ओके त्या युजेसमध्ये बघा कार्बन टेट्राक्लोराइडचा यूज काय आहे तर फायर एक्सटिंग्विशर म्हणून यूज करू शकतो. लिहिलंय आपण हे फायर एक्सटिंग्विशर. ठीक आहे ना? ओके त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा
मिथिलीन डायक्लोराईड, मिथिलीन क्लोराईड किंवा मिथिलीन डायक्लोराईड म्हणू शकता त्याला तुम्ही. बरोबर आहे ना. त्याचा यूज काय असतो, पेंट रिमूव्हर म्हणून यूज केला जातो. काय, पेंट रिमूव्हर. DDT, DDT कशासाठी यूज केला जातो, नॉन बायोडिग्रेडेबल, सॉरी इट इज अ नॉन बायोडिग्रेडेबल इन्सेक्टिसाइड, इन्सेक्टिसाइड म्हणून यूज केला जातो. आणि फ्रेऑन्स, ठीक आहे ना, ओके, फ्रेऑन्स रेफ्रिजरेशनमध्ये यूज करतात. पण काय, ओके, येस, फ्रेऑन्स हे जनरली ना ओझोन लेअरला डिप्लेट करतात. ओके, त्याच्यामुळं काय, येस, हे बार्ड करतात जनरली. ओके, त्याचा यूज हा लिमिटेड असतो. सो ऑप्शन इज वॉट, डी. अनअवॉइडेबल कंडिशन्सला ते यूज केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 चेक करा. 8, क्लोरोफॉर्म रिॲक्ट्स विथ ॲसिटोन टू इल्ट. ॲसिटोन सोबत, ओके, क्लोरोफॉर्मची रिॲक्शन करायची आपल्याला KOHच्या प्रेझेन्समध्ये. ठीक आहे ना. ओके, खूप इझी रिॲक्शन आहे. दाखवतो मी रिॲक्शन तुम्हाला इथं, बघा. ठीक आहे, हे बघा, क्लोरोफॉर्म ॲसिटोन सोबत रिॲक्ट करायचं आहे. डबल बॉन्ड O आहे. ठीक आहे ना. ओके, HCCl. डायरेक्ट काय करा तुम्ही, ॲडिशन करून टाका इथं अक्रॉस दिस बॉन्ड. बरोबर आहे ना. ओके, H कुठं जातो आपोआप. तुम्हाला मेकॅनिझम जर बघायची असेल, ओके, तर खाली दाखवतो मी तुम्हाला मेकॅनिझम. ओके, पण ही ॲडिशन असं करू शकता तुम्ही. आणि हा कार्बन कुठं अटॅच करायचा आहे, कार्बनला, टू फॉर्म CH3. ठीक आहे, दिस इज C. हा कार्बन ॲज इट इज, हिअर इट इज OH, CH3, CCl3. येते लक्षात, हाचा प्रोडक्ट फॉर्म होतो. जनरली काय होतं ह्या केसमध्ये, ओके, Cl3C हा H आहे इथं, KOH ॲड केलं ना, त्याच्यामध्ये OH मायनस आहे. इट विल अब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन, दिस बॉन्ड ओपन्स ऑन. आणि CCl, ओके, एस, Cl3C मायनस फॉर्म होतो. दिस Cl3C मायनस अटॅक्स ऑन दिस कार्बोनिल कंपाउंड in this way. This bond opens on oxygen. ठीक है, Cl3C O minus, correct, here it is CH3. Okay, water आहे परत. This will abstract proton from water and forms this compound. एक सिंपल मेकॅनिझम आहे त्याची. बरोबर आहे ना. त्याला क्लोरिटोन म्हणतो आपण. काय फॉर्म होतो, क्लोरिटोन. माहिती आहे तुम्हाला क्लोरिटोन, हिप्नोटिक ड्रग असतो. प्रोड्यूस केलं ना आपण, फॉर्म केलेलं आहे ऑलरेडी. ओके, नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर, ओके, 109. मॉलिक्युलर फॉर्म्युला DDT कंटेन्स. तर DDT पाहिलं आपण, त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये काय काय असतं. हा Cl, करेक्ट, हिअर इट इज CH. इकडं कोण आहे, फिनाइल रिंग्स विथ Cl at para position, phenyl ring with Cl at para position. This is DDT. ठीक आहे, येस. त्याच्यामध्ये काय काय विचारलंय, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ DDT कंटेन्स. क्लोरीन विचारलेत किती आहेत. ओके, टोटल क्लोरीन किती आहेत, 1 2 3 4 5 क्लोरीन्स आहेत. करेक्ट, हे असं स्ट्रक्चर वगैरे आलं पाहिजे. DDTचं स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे. ओके, लास्ट क्वेश्चन डिस्कस करूया आता. ओके, आता तुमचं फुल रिव्हिजन झालं की मग सेकंड लेवलला जायचं. आता जायचं नाही, ठीक आहे ना. आयोडोफॉर्म गिव्स अ प्रेसिपिटेट विथ AgNO3. आयोडोफॉर्म गिव्स अ प्रेसिपिटेट विथ AgNO3 ऑन हीटिंग, बट क्लोरोफॉर्म डज नॉट बिकॉज. ठीक आहे. आता जर का तुम्ही, ओके, आयोडोफॉर्म आणि क्लोरोफॉर्मचा विचार केला तर CCl बॉन्ड जो आहे तो स्ट्रॉंगर आहे. CCl बॉन्ड हा कसा आहे, स्ट्रॉंगर आहे, ॲज कम्पेअर टू CI बॉन्ड हा कसा आहे, वीक आहे. बरोबर आहे ना. ओके, येस. मग हा Cl जो आहे तो इझिली रिमूव्ह होतो का, नाही. इट रिक्वायर्स मोर एनर्जी टू ब्रेक, इट रिक्वायर्स लेस एनर्जी टू ब्रेक. समजतंय ना. ओके, त्याच्यामुळे काय, AgNO3 जो आहे तो इझिली AgI फॉर्म करतो. आयोडोफॉर्म, ओके, एसपासनं. आलं लक्षात. मग ऑप्शन कुठलं असणार आहे, CI बॉन्ड इज इन आयोडोफॉर्म इज वीक आणि CCl बॉन्ड इन क्लोरोफॉर्म इज स्ट्रॉंग.
सो दिस इज द ऑप्शन. ठीक आहे. येस, हे होतं बाळांनो हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. परत प्रॅक्टिस करत राहा, गॅप नका देऊ. ठीक आहे ना. ओके, तुमचा जर प्रॅक्टिस परफेक्ट झाला असेल, मी ते परत सांगत आलेलो आहे, 8 दिवसाचा गॅप इनफ आहे. जर तुम्ही महिना ओके किंवा 2-2 महिने गॅप जर टाकत असाल ओके, तर तुमच्यासोबत हा टॉपिक राहणार नाही. आलं लक्षात. तुम्हाला जर खरंच शेवटपर्यंत एक्झामपर्यंत जर सोबत ठेवायचं असेल तर 8-8 दिवसाला ह्या चॅप्टरला तुम्हाला रिवाईज करावं लागेल. आणि आहेतच किती रे टॉपिक ऑर्गॅनिकचे. येस, कुठले कुठले टॉपिक्स आहेत ऑर्गॅनिकचे सांगा बरं तुम्ही. जे की ओके रिॲक्शनचे टॉपिक्स आहेत. बाकीचं थेरॉटिकल कंटेंट ठीक आहे, तुम्ही करू शकता इझिली. आता फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे, नॉमेनक्लेचरमध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे, परत रिपीट करावं लागणार आहे तुम्हाला. बरोबर आहे ना. GOC एक आहे, GOC जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. करेक्ट. हायड्रोकार्बन्स एक आहे, हायड्रोकार्बन्स जिथं रिॲक्शन्स येतात. करेक्ट ना. ओके, हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्स आहे, हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्स. अल्कोहोल्स फिनॉल्स इथर्स आहे. बरोबर आहे ना. अल्कोहोल्स फिनॉल्स इथर्स. आणि अल्डिहाइड्स कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिड्स आहे. अल्डिहाइड्स एवढंच लिहितो मी. अल्डिहाइड्स कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आणि शेवटी कोण आहे अमाइन्स, जिथं तुम्हाला रिॲक्शन्स पाहायला मिळतात. 1 2 3 4 5 6 टॉपिक्स. ठीक आहे ना. कंटिन्युअस तुम्हाला ह्या 6 टॉपिक्सला जसं मॅथमॅटिक्सला लिहून प्रॅक्टिस करतो ना बाळांनो, तसंच करावं लागेल तुम्हाला. ओके, नंबर ऑफ टाईम्स सांगितलं असणार आहे. आता मी रिपीट करणार नाही बाळांनो. तुम्ही जज करायचं की बाबा मी हा टॉपिक किती वेळेस रिवाईज केला. करेक्ट ना. आणि तुम्हाला एक वे सांगितलं होतं की बाबा कसं रिवाईज करायचं. प्रिपरेशन घेतलं की प्रत्येक हेडिंग तुम्हाला त्या प्रिपरेशनमधली नोन असली पाहिजे आणि अकॉर्डिंगली तुम्हाला ते प्रिपेअर करता आलं पाहिजे. प्रत्येक हेडिंग नोन असली पाहिजे तुम्हाला. समजलं ना. ओके, तुम्हाला ती हेडिंग माहिती असेल तरच तुम्ही ते रिॲक्टंट आणि प्रोडक्ट रिमाइंड करू शकताय ना. क्लिअर झालं हे. ठीक आहे. ओके, तर नेक्स्ट टॉपिक आपण ओके बघूया, आपण फिजिकलमधनं स्टार्ट करूया. ठीक आहे ना. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.